Good morning, friends. My name is Sarvati Shubhangi. Today we are going to learn the poem 7th standard. It's a small world. 1.1. It's a small world. Now, first of all, we read the poem. It's a world. It's a world of laughter, a world of tears. It's a world of hopes and world of fears. There's so much that we share that it's time we are aware. It's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small, small world. There's just one moon and one golden sun, and a smile means friendship to everyone. Though the mountains divide and the oceans are wide, it's a small world after all. It's a small world after all. It's a small world after all. It's a small, small world. This poem written by Richard Sherman. He was the American poet. First, now we have to learn this poem. It is world of laughter, a world of tears. आता ही कविता मी तुम्हाला मराठीतून सांगणार आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, इट्स वर्ल्ड ऑफ टीयर्स. म्हणजे हे जग कशाचं आहे? हास्याचं आहे. लाफ्टर मीन्स हॅपी. Laughter, happy. The world of tears. Tears means ashru. Ashru means dukhi, grief, sorrow. वर्ल्ड ऑफ लाफ्टर, वर्ल्ड ऑफ टीयर्स. म्हणजे हे जग हे कशाचं बनलेलं आहे? हास्याचं. म्हणजे पूर्ण जगामध्ये जे लोक राहतात ते कसे राहतात? आनंदी. म्हणजे आपलं जीवन हे कसं आहे? सुख आणि दुःख या दोन्हींच्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. कधी सुख कधी दुःख असं हे पूर्ण आपलंच नाही तर पूर्ण जगामधील लोक याच ह्याच्यामध्ये जगत असतात. इट्स वर्ल्ड ऑफ होप्स. वर्ल्ड ऑफ होप्स. होप्स मीन्स आशा, आकांक्षा, ॲम्बिशन्स. की आपण काय करत असतो की आपल्या आशामय जीवन जगत असतो. प्रत्येक जगातला कुठलाही माणूस हा प्रत्येकाची काय असते? काहीतरी होप्स असतात, आशा असते, काही ॲम्बिशन्स असतात. होप्स मीन्स काय म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला? होप्स मीन्स आशा. त्याला काय म्हणता येईल? होप्स, ॲम्बिशन. ॲम्बिशन. अँड इट्स वर्ल्ड ऑफ फिअर्स. फिअर मीन्स भीती. म्हणजे माणसाला जीवन जगत असताना अशा भीतीचं वातावरण. म्हणजे कशा प्रकारची भीती म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी? तर भीती म्हणजे की ह्याच्यामध्ये आयुष्यामध्ये जीवन जगत असताना कशा प्रकारची भीती? आता ही नॅचरल कॅलॅमिटीज. नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे काय? नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्तीला भीतो. भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, यासारख्या ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याला म्हणजे भीतीयुक्त जीवन माणूस त्या ठिकाणी जगत असतो. फिअर मीन्स भीती. There's much that we share. That's time we are aware. आणि ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो की आपल्या जे गुड थिंग्स, बॅड थिंग्स वी आर शेअरिंग विथ आवर पॅरेंट्स, विथ आवर फ्रेंड्स. म्हणजे आपण काय करत असतो की आपल्या आयुष्यातल्या ज्या घटना घडत असतात त्या आपण कोणासोबत तरी काय करत असतो? शेअर करत असतो, सांगत असतो. दॅट्स अ टाईम वी आर अवेअर. दॅट्स अ टाईम वी आर अवेअर. म्हणजे ह्याची काय असते? आपल्याला जाणीव असते प्रत्येक गोष्टीची. माणूस जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीची जाणीव घेऊनच जीवन जगत असतो. म्हणून हे जग कसं आहे म्हणलेलं कवीनं? इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. हे जग खूप छोटं आहे असं या कवीनं या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर तीच लाईन परत रिपीट करते. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ल्ड. म्हणजे हे जग किती छोटं आहे, किती छोटं आहे हे परत परत कवी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. आता थर्ड स्टॅन्झा बघा. देर इज जस्ट वन मून अँड वन गोल्डन सन. या पूर्ण जगामध्ये देर इज वन मून अँड सन. मून अँड सन म्हणजे पूर्ण जगामध्ये एकच
सन एकच सूर्य आणि एकच चंद्र ह्याच्यामध्ये आपण जीवन प्रकाशमय जीवन व्यतीत करत असतो. अँड स्माइल्स मीन्स अ फ्रेंडशिप टू एव्हरीवन, म्हणजे फ्रेंडशिप टू म्हणजे जीवन जगत असताना आपण सगळ्यासोबतचं कसं नातं असायला पाहिजे आपल्या मैत्रीविषयी. जगात आपल्याला बरेच लोक भेटत असतात, तर त्यांना आपण कोणत्या नात्याने हे करत असतो, तर मैत्रीच्या नात्यानं आपण त्यांच्याशी आपले संबंध टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. द फ्रेंडशिप टू एव्हरीवन, दोज माउंटेन्स डिवाइड्स अँड द ओशन्स आर वाईड. जरी हे जग विभागले गेलेलं असेल पर्वतांनी, नद्यांनी, महासागरांनी, ओशन्स आर वाईड म्हणजे ओशन वाईड मीन्स विस्तीर्ण, अथांग, ओशन्स महासागर, ओशन महासागर. हे जग जरी नद्या, नाले, पर्वत यांनी बनलेला जरी डिवाईड केलं असेल तरी प्रत्येक लोक त्यांचं आशामय जीवन त्या त्या ठिकाणी ते जगत असतात. सो इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल, इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड. दिस पोएम इज फिनिश नाउ. द नोट बघा त्याच्या खाली दिलेली ती सांगत आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड. इट्स अ स्मॉल वर्ल्डचं मिनिंग या ठिकाणी काय सांगते बघा कवी. Sometimes you meet the same people in unexpected place, find out that they are connected people you know. म्हणजे अचानक आपण एखाद्या वेळेला तेच लोक आपल्याला अनएक्सेप्टेडली म्हणजे आपल्याला काय म्हणतात अनपेक्षितपणे आपण त्याच व्यक्तींना भेटतो, तेव्हा त्यावेळेला आपला काय उद्गार जो निघतो इट्स अ स्मॉल वर्ल्ड, म्हणजे हे काय आहे जग खूप छोटा आहे म्हणून आपण अशा व्यक्तींना परत भेटतो. And the word it's a small word are used to show your surprise on such occasion. आणि अशा वेळेला जेव्हा आपण त्या व्यक्तींना भेटतो अचानकपणे, तेव्हा आपल्या तोंडातून निघणारे हे उद्गार म्हणजे काय, इट्स अ स्मॉल वर्ड. in this poem the word are used to tell us all human beings are like. म्हणजे जगामध्ये कवीला या ठिकाणी हे सांगायचं की जगामध्ये जेवढे लोक आहेत ते सगळे अशाच प्रकारचे आपल्यासारखेच जीवन जगत असतात, हे कवीला या ठिकाणी या कवितेतून सांगायचं आहे. इट्स अ स्मॉल वर्ल्ड हे काय, दिस इज अ पॉप्युलर सॉन्ग. पॉप्युलर म्हणजे खूप प्रसिद्ध गाणं आहे. ट्रान्सलेटेड मेनी लँग्वेजेस म्हणजे प्रत्येक भाषेतून याचा अनुवाद झालेला आहे. दिस सॉन्ग इज प्लेड राईट टू द सेम टायटल इन अ डिस्नीलँडमध्ये सुद्धा हे गाणं आपल्याला ऐकायला हे मिळेल. आता आपण काय करूया, याचा इंग्लिश वर्कशॉप पाहूया. आता इंग्लिश वर्कशॉप मध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, पेज नंबर 2. फर्स्ट क्वेश्चन, काय आहे, सिंग द पोएम, सिंग द सॉन्ग. आपण आता काय करायचे, सगळ्यांनी मिळून हे गाणं म्हणायचं आहे आपापल्या ह्याच्यामध्ये. ओके. देन सेकंड, नोट डाऊन द पेअर्स. सेकंड क्वेश्चन काय बघा आता, नोट द पेअर rhyming words from the poem of rhyming words. आता रायमिंग वर्ड्स पडकडे सांगितले, आणखीन काय म्हणले बघा, ॲड वन मोर रायमिंग वर्ड टू इच पेअर. ॲड करायचं आपल्याला वन मोर रायमिंग वर्ड. वन मोर रायमिंग वर्ड. त्याच्यामुळे आता आपण या ठिकाणी काय करूया, रायमिंग वर्ड्स कवितेत आलेली सांगा मला आता कोणते कोणते रायमिंग वर्ड्स आहेत. रायमिंग वर्ड्स आपण काढली की साधीला, आणि इथे आपल्याला ऍड करायचं आहे वन मोर रायमिंग वर्ड. त्याच्यामध्ये आता सांगा रायमिंग वर्ड. फर्स्ट, टियर, फियर, टियर, फियर. आता याला ऍड करायचं आपल्याला दुसरा रायमिंग वर्ड, नियर. सेकंड, दुसरा सांगा
शेअर, दुसरा शेअर, अवेअर, शेअर अवेअर, त्याला पुढे काय म्हणता येईल पुन्हा दुसरा ऍड करायला केअर. थर्ड सन वन, सन वन. आता ह्याला ऍड करायला दुसरा रायमिंग वर्ड फन. त्याच्यानंतर फोर्थ कोणता रायमिंग वर्ड आहे, विच वन, डिवाइड वाइड, डिवाइड वाइड. आणि त्याला रायमिंग वर्ड जोडण्यासाठी हाईट, याच्या आयडी हाईट. हे झाले आता रायमिंग पेअर आपला. तर इथे त्याने वर्ड्स रायमिंग पेअर्स आणि आपण केलेला हा वन वर्ड रायमिंग वर्ड या ठिकाणी आपण या ऍड केलेला आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा काय आहे. सेकंड क्वेश्चन सांगते, गेस द डिस्कस द मीनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन्स. आता खाली लाईन्स दिलेल्या आहेत आपल्याला, तर त्या लाईन्सचे काय सांगायचे आपल्याला, मीनिंग सांगायचे. थर्ड क्वेश्चन बघा आता. Guess. Third question. First question. Guess and discuss. Discuss the meaning of the line. Discuss the meaning. आता first line कोणती बघूया आपण. फर्स्ट लाइन कोणती आहे, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. वर्ल्ड ऑफ लाफ्टर. आता याचं मीनिंग काय सांगता येईल या ठिकाणी आपल्याला, कोण सांगते, इट्स अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. काय सांगता येईल, the line means, बघा मी सांगते, the line means it is the world of happy, world of happy, happy. When we are happy, then we laugh. When we are happy, when we are happy, we laugh. जेव्हा आपण हॅपी असतो तेव्हा आपण काय करतो, आपला आनंद कशा पद्धतीने व्यक्त करतो, तर हसून. हेअर मीन्स लाफ्टर मीन्स काय म्हणता येईल या ठिकाणी, मग आपल्याला लाफ्टरचा मीनिंग काय सांगता येईल या ठिकाणी, तर हॅपीनेस. लाफ्टर मीन्स हॅपीनेस. मीन्स हॅपीनेस. It's a world of laughter means the line means it is the world of happy people म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला. हॅपी पीपल म्हणजे लोक, म्हणजे जगातील लोक कसे राहतात, आनंदी. when we are happy, when we are happy we laugh. Then laughter means happiness. तर सेकंड लाइन कोणती बघा, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. सेकंड लाइन,
Tears means ashru, sorrow, grief. The line means that the world full of grief and sorrow. The line means the world full of sorrow and grief. म्हणजे जग कशापासून बनलेलं आहे तर हॅपीनेस पण आहे आणि काय होत आहे दुःखही आहे अँड अनहॅपी पीपल. अनहॅपी पीपल. थर्ड लाईन काय सांगते बघा या ठिकाणी आपल्याला मिळेल. थर्ड लाईन काय कोणती आहे? इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. थर्ड लाईन कोणती आहे? इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स. It's a world of hopes. It's a world of. The line means that the people who have hopes and ambitions. The line means that the line means the people who have hopes and ambition they hopeful about their future. Means it's a world of hopes. It's a world of hopes. त्यामुळे काय सांगितलं? The line means that the people who have hopes and ambition. म्हणजे प्रत्येक लोकांची काय आशा असतात, अपेक्षा असतात and the hopeful about their future. आणि प्रत्येक जण आपल्या भविष्याबद्दल काय असतं? होपफुल असतो. होपफुल म्हणजे आशावादी असतो. आता फोर्थ लाईन ती तुम्ही करून आणायची आहे. शेवटची कोणती आहे बघा? द वर्ल्ड ऑफ फिअर्स. ह्या लाईनचा मीनिंग तुम्ही उद्या मला सांगायचं आहे. द वर्ल्ड ऑफ फिअर याचा मीनिंग उद्या तुम्ही मला द वर्ल्ड ऑफ फिअर सांगा. दिस इज द होमवर्क फॉर यू all students. You have to give the meaning of this line tomorrow. The poem is finished now.